मी स्वप्नाली अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत करत आहे. वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे कोस्टर बनवायला घेऊया. टी कोस्टर्स. तुमची लेफ्ट ओव्हर यान असेल त्यापासून बनेल टी कोस्टर किंवा शोपीस किंवा तुम्ही हळदी कुंकाला ठेवू शकाल. खूप सुंदर दिसतं हे. आणि हे साईडला टुलिप्स मी केलेले आहेत त्याला, आणि असं गोल करून तुम्ही त्याचा फ्लॉवर पॉट देखील करू शकतात. आणि अगदी सोपं आहे बनवायला. नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगते, पहिले मधलं सर्कल येईल, मग ग्रीन कलरचं साईड, आणि हे दोन जे वेगवेगळे कलर्स घेतलेले आहेत ते तुम्ही वेगवेगळे टुलिप्सचे कलर्स तुम्ही घेऊ शकतात. आता लाल, हिरवा, पिवळा, आता हे 3 पार्ट घेऊ शकतात. आता इथे 3 पार्टमध्ये हे डिवाइड होतं. तर मधलं जे आहे ते सुरू करू. ते करताना सगळ्यात पहिल्यांदा मी आता मॅजिक रिंग घेते आहे, आणि मॅजिक रिंगमध्ये मी डबल क्रोशा घेणार आहे. तर डबल क्रोशा घेण्यासाठी मी पहिल्यांदा 3 चेन घेतल्या. 3 चेन म्हणजे 1 डबल क्रोशा. आता याच्या पुढे मी 11 डबल क्रोशा घेणार आहेत, म्हणजे 3 चेनचा 1 डबल क्रोशा, म्हणजे माझे किती झाले टोटल 12 डबल क्रोशा झालेले आहेत. मी मॅजिक रिंगमध्ये 12 डबल क्रोशा घेतलेले आहेत. आणि मग त्याच्या पुढचं मग ते स्लिप स्टिचने मी जॉईन करणार सर्कल, म्हणजे फर्स्ट रो माझे कंप्लीट होईल. म्हणजे फर्स्ट रोमध्ये इन मॅजिक सर्कल 12 डबल क्रोशा. आणि मग मी फर्स्ट राऊंड तसंच कंप्लीट करणार. आता मॅजिक सर्कलची मधली रिंग मी ओढून घेतलेली आहे, मधला दोरा, आणि सर्कल छोटंसं करून घेतलेलं आहे. मॅजिक रिंग मी छोटं करून घेतलेली आहे. आणि मग मी आता ते काय करणार आहे, फर्स्ट जी चेन होती 3 क्रोशामधली तिसरी चेन, 3 चेनमधली पहिल्यांदा घातली होती, त्याच्यामधून मी स्लिप स्टिच घेतली आहे आणि सेकंड राऊंडला सुरुवात केली. सेकंड राऊंडमध्ये मी प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2-2 डबल क्रोशा घेणार आहे. स्टार्टिंगला तुम्हाला आता माहीत झालं असेल की मी 3 चेन घेते ॲज अ 1 डबल क्रोशा, आणि प्रत्येक आता त्यानंतर 1 डबल क्रोशा घातला. सो तिथे 2 एकाच चेन स्पेसमध्ये घातले. त्यानंतरच्या प्रत्येक चेनमध्ये 2-2, म्हणजे फर्स्ट राऊंडला 12 होते, सेकंड राऊंडला म्हणजे 24 झालेले आहेत. आणि प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2-2 घालणार आहे. आणि अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार आहे. हे बघा, हा पण राऊंड झाला कंप्लीट. आता तिसरा राऊंड करायला मी परत 3 चेन घेणार. स्टार्टिंगला स्लिप स्टिच घेतलं, क्लाउन हे केलं, आणि मग आता तिसरा राऊंड सुरुवात करताना 3 चेन घेतल्या, आणि त्यातूनच मी दुसरा पण डबल क्रोशा काढला. आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल डबल क्रोशा काढायचा. सिंगल म्हणजे डबल क्रोशा पुढच्या चेन स्पेसमध्ये पण एकच काढायचा आहे. त्याच्या पुढच्या याच्यामधून 2 घ्यायचे आहेत, पुढच्या चेन स्पेसमधून परत 1, परत पुढच्या चेन स्पेसमधून 2, परत पुढच्या याच्यामध्ये 1, मग परत 2. मग असं करून हे कंप्लीट करायचं आहे. 1-2-1-2, एका चेन स्पेसमधून 1, पुढच्या चेन स्पेसमधून दुसरा. असं करत हा राऊंड मला कंप्लीट करायचा. इथे मी स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड कंप्लीट केला. म्हणजे इथे मध्ये 12-1-12, 12-24, 12-36. तिसऱ्या राऊंडला मला 36 डबल क्रोशा मिळाले. आता 3 चेन घेतल्या, त्यातूनच मी अजून 1 डबल क्रोशा काढला. 3 चेन ॲज अ 1 डबल क्रोशा. त्यानंतर पुढच्याला एकच घेतला, पुढच्या चेन स्पेसला 1 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेसला पण 1 डबल क्रोशा, आणि त्यानंतर मग 2 डबल क्रोशा, परत 1 डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, सिंगल घेते मी, आणि मग त्यानंतर तिसऱ्या स्पेसमधून 2 डबल क्रोशा एकाच चेन स्पेसमधून. म्हणजे एका चेन स्पेसमधून 1, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून परत 1, आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 2. एकाच चेन स्पेसमधून 2 घ्यायचे आहेत, म्हणजे 1-1-2. अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट होईल. आता चौथा राऊंड येईल, म्हणजे 12-48, म्हणजे 48 डबल क्रोशा मला इथे मिळतील. काउंट नीट करा. सगळ्यात शेवटी काउंट करून बघा इथे 48 डबल क्रोशा मिळतात आहे का, कारण त्याच्यावरती पुढचं तुमचं डिपेंड आहे. इथे 48 करेक्ट यायला पाहिजे तुमचे डबल क्रोशा. आता स्लिप स्टिच घेऊन मी हे इथे कंप्लीट केलं आहे. आणि आता मी इथे ग्रीन थ्रेड लावणार आहे. थ्रेड लावताना आधी अशी स्लिप स्टिच घ्यायची. डायरेक्ट जरी लावलं तरी चालते, डायरेक्ट बांधलं तरी चालते, पण आता ही अजून एक मेथड बघा. ही स्लिप स्टिच घ्यायची, आणि नंतर मग मी हे इथे जॉईन करते. हे बघा, अजून एक दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण तरी आता ही पण एक बघून घ्या.
ही पण नेहमी मी यूज करते. 1 2 आणि 3 चेन घेतल्या नेहमीप्रमाणेच. 3 आणि एक चौथी अजून एक चेन घेतली मी आणि त्यातूनच मी दुसरा डबल क्रोशा घेतला आहे. त्यानंतर मी एक चेन स्पेस सोडते आहे आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये एक डबल क्रोशा, एक चेन आणि दुसरा डबल क्रोशा. परत एक चेन स्पेस सोडते मी. एक चेन स्पेस, त्याच्या पुढची एक चेन स्पेस परत सोडायची, एक सोडायची आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा, मग एक चेन स्पेस सोडायची, त्याच्या पुढच्या एक डबल क्रोशा, एक चेन आणि हा दुसरा डबल क्रोशा आणि परत एक चेन सोडायची, त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा, त्यानंतर चेन आणि तो दुसरा डबल क्रोशा. म्हणजे व्ही आकार मिळतो आपल्याला बरोबर. असं करत करत हा राऊंड कंप्लीट करायचा. परत एक सोडायची, पुढच्या ह्याच्यामध्ये एक, परत अशा पद्धतीने हा राऊंड मी पूर्ण कंप्लीट करणार. एक सोडून पुढच्या ह्याच्यामध्ये व्ही. आता हा राऊंड कंप्लीट झाला आहे. मग तिसऱ्या म्हणजे परत आपण जे स्टार्टिंगला 3 चेन घेतल्या होत्या त्याच्या वरच्या चेनमध्ये सगळ्यात वरची जी आहे तिसरी चेन, त्यातून मी स्लिप स्टिच घेऊन टाकते आहे आणि हा राऊंड मी कंप्लीट करते आहे. परत स्लिप स्टिच घेतली आणि हा राऊंड मी कंप्लीट केला. बघा, हा ग्रीन कलरचं झालं. आता याच्या पुढे टुलिप्स बनवायला घेऊया. आता टुलिप्स बनवताना मी पहिल्यांदा तुम्हाला ह्या कलरमध्ये दाखवते. बघा, इथे मी 3 चेन घेतल्या. इथे मधोमध मी लावलेला आहे. बघा कुठे लावलं ते. मधल्या गॅपमध्ये नाही, त्या 2 व्हीमध्ये मी लावलंय. ह्या व्हीमध्ये मी जॉईन केला, 3 चेन घेतल्या आणि पफ स्टिच घेते. बघा, यानोवर केली, बाहेर काढला, यानोवर केला, बाहेर काढला, परत यानोवर केला, बाहेर काढला, यानोवर, असं 5 वेळेस करते. आणि हे असे लाईन्स तशाच राहू दिल्या आणि त्या सगळ्यांमधून मी थ्रेड काढून मी हे कंप्लीट केलं. त्यानंतर 3 चेन घेते, परत त्यातच मी जाते आहे आणि स्लिप स्टिच घेते आहे. कळालं? 3 चेन घेऊन आता परत पुढच्या व्हीमध्ये जायचं. डायरेक्टली स्लिप स्टिच घ्यायची आहे तिथे पुढच्या चेनमध्ये, मधली जागा सोडायची, परत 1 2 3 चेन घ्यायच्या, यानोवर करायचं, 8 टाकायचं, अशी यान ओढून घेतली. परत एक, हा दुसरा, यानोवर 8 टाकायची, परत यान ओढायची, यानोवर 8 टाकायची, परत यान ओढायची. असे 5 वेळेस करायचं आहे. 5 आणि नीट असं करा की सो दॅट ते एकाच ठिकाणी असं छान एका लेंथची यायला पाहिजे. म्हणजे तो वेलदोडा छान दिसतो. पफ स्टिच म्हणतात मराठीमध्ये, आपण वेलदोडा म्हणतो. तो खूप छान दिसतो. 3 चेन घ्यायच्या, परत त्यात टाकून घ्यायचा, अगदी वेलदोड्यासारखं दिसतं. बघा, परत आता डायरेक्ट मधलं सोडायचं, मधलं हे सोडायचं आणि डायरेक्ट पुढच्या ह्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच घेतोय. आता परत 3 चेन, परत हा वेलदोडाच करते. बघा, परत पफ स्टिच मी घालते आहे. असं ओढून घेते, यान घ्यायची, 8 टाकायचं, परत यान ओढून घ्यायची, यान घ्यायची, अडी घ्यायची, टाकायची सुई, परत लोकरीचा दोरा ओढून घ्यायचा. असं 5 वेळेस करायचं. आणि हे मस्ट आहे सुईने एकसारखं करणं, नाही तर तो वेलदोडा छान दिसत नाही. 1 2 3 चेन घ्यायच्या आणि परत त्यातच स्लिप स्टिच काढून घ्यायची आणि असं करून लगेच पुढचं एक गॅप सोडून डायरेक्ट त्या व्ही स्टिचमध्ये जाऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करणार आहे. म्हणजे तुम्हाला हे छान छान टुलिप्सची फुलं वरती अशी मिळतील. परत 3 घेतले, परत एक टाकलं नीट. बघा, परत यानोवर घेऊन गेलं, यानोवर घेतली, परत काढला, यानोवर केली, परत धागा काढायचा, अडी घ्यायची, 8 टाकायची, परत दोरा ओढून घ्यायचा, नीट करायची सुई, एकसारखे ते सगळे धागे व्हायला पाहिजे आणि हळूच कंदी सगळ्यामधून काढायची. 1 2 3 आणि त्यात आपण स्लिप स्टिच घेतली आहे. 3 चेन घ्यायच्या, स्लिप स्टिच घ्यायची, 3 स्टिच, असं करत करत हा पूर्ण राऊंड मी कंप्लीट करते आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता हा कलर यूज केला होता, पण ॲक्च्युली मी ब्राऊन कलरने पूर्ण हे कंप्लीट करते. पुढचं सेम ब्राऊन कलर दिसत नव्हता म्हणून मी हे घेते आहे. बघा, सेमच 3 चेन घेतल्या, त्यानंतर त्याच्यात मी टाकलेलं आहे. परत पुढच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्लिप स्टिच घ्यायची आहे. मधल्याच व्हीमध्ये 1 2 3 चेन घ्यायच्या, एकदा यानोवर केली, आतमध्ये टाकली, यानोवर करायचं, 8 टाकायचं, यानोवर करायचं, 8 टाकायचं, यानोवर करायचं, 8 टाकायचं, यानोवर करायचं, 5 वेळेस करायचं आहे असं. आणि मग सगळ्यामधून हे काढायचं आहे. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करते आहे.
बघा राऊंड कंप्लीट झालेला आहे. सगळ्या बाजूला टुलिप्स आले आहेत छानपैकी. आणि हा एक डार्क कलर नव्हता म्हणून मी एक तो डार्क कलर घेतला, कारण सगळे तिन्ही फेंट झाले होते टुलिप्ससाठीचे, म्हणून मी एक तो डार्कर ब्राऊन कलर घेतला. बघा आता हे असं छान छोटंसं असं हे तयार होतं. इथेच तुम्ही बुकेसारखं तयार होतं छोटंसं असं. इथे बुकेसारखं छोटंसं पॉटमध्ये ठेवलं तरी चालेल. तुम्हाला मोठ्या पॉटमध्ये मी दाखवलं, एका छोट्या पॉटमध्ये ठेवलं तरी देखील चालतं आहे. हे बघा असं छोटंसं बुके तयार झालेलं आहे. आता खालची बास्केट करायला घेऊया. बास्केट करायला जे मधलं आपण येलो घेतलेलं होतं ना आधीच्या याला, ते येलो तसंच घ्यायचं आहे. मधलं जसं तसा पार्ट आहे, काहीच चेंज नाही. आता इथून पुढे मात्र नीट बघा, ह्या 3 चेन घेते आहे मी. आणि आता मी घेताना बरोबर जो बॅक स्टिच आहे प्रत्येक ठिकाणचा, आपल्याला 48 मिळाले होते, 12×48. आता 48च्या 48 येतातून एकही स्टिच मी वाढवत नाही आहे. फक्त बॅक लूपमधून मी डबल क्रोशा घेते आहे. परत बघा हा वरचा साईड बघा, चेन बघा, आणि ह्या वरच्या साईडमधून बघा बॅक लूपमधून मी प्रत्येक पुढच्या चेनमधल्या बॅक लूपमधून मी डबल क्रोशा काढते. बघा नीट बघा. हां आता परत एकदा बघा, हे जे वरची चेन आलेली आहे पुढची, त्याच्या बॅक लूपमधून मी हा डबल क्रोशा काढते आहे. परत बघा, हे बघा बॅक लूपमधून मी हा डबल क्रोशा घेतला आहे. हे बघा बॅक लूप बरोबर ह्याच्या चेनच्या वरच्या भागामध्ये आणि याच्या मागच्या साईडने. आपण नेहमी दोन्ही बाजूने घेत असतो, दोनातून काढत असतो. आता ह्यावेळेस आपण फक्त मागच्या बाजूने काढतोय, कारण आपल्याला वर चढायचं आहे. बास्केटचा वरचा भाग तयार होईल ना, म्हणून आपल्याला वर चढताना म्हणजे खालती ही एक रिंग मिळेल. आता तुम्हाला ती दाखवते मी. या बघा ह्या चेनच्या बरोबर वरती यायचं आणि वरून आपण प्रत्येक पुढच्या चेनमधून एक 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 काढते. बघा आता ही जी अशी जी मधली जी लाईन आहे ना, ती लाईन मिळाली. आणि मग अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. 48च्या 48च मिळतील, वाढणार नाही. तुम्हाला एक परत पुढच्या याच्यामध्ये 3 चेन घेतल्या आणि प्रत्येक आता दोन्ही लूपमधून काढायचं आहे. वर चढलेले बघा, खालती तुम्हाला एक लाईन मिळालेली दिसतेच आहे, ही जी लाईन दिसते. आणि पुढच्या याच्यामध्ये 48च्या 48च करायचे आहेत. आणि 48चे तुम्हाला 4 रोज करून घ्यायचे आहेत. 4 रोज किंवा 4 राऊंड करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या पुढच्या राऊंडला आता बघा मी काय करते आहे, त्याच्या पुढच्या राऊंडला 3 चेन मी घेतल्या आणि एक मधली गॅप मी सोडते आणि त्यानंतर मी एक खांब घेते आहे. बघा परत एकदा बघा, मी हे 3 चेन घेतल्या, 1 2 3 चेन घेतल्या, 4 चेन घेतल्या सॉरी. एक सोडायची मधली जागा आणि एक खांब घालायचा. परत एक चेन घ्यायची, खांब झाल्यावरती एक चेन घ्यायची, खालची एक चेन सोडायची आणि तिथे दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा खांब घालायचा. परत एक चेन घ्यायची, एक सोडायची आणि एक, परत एक चेन घ्यायची, एक सोडायची आणि एक. म्हणजे एका चेन स्पेसमध्ये तुम्ही एक डबल क्रोशा घेणार, त्यानंतर तुम्ही चेन घेणार आणि पुढच्या चेनमध्ये तुम्ही टाकणार आहे. म्हणजे एक खालचा पण एक सोडायचा आहे. खालचं प्रत्येकाला एक 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 सोडत जायचं आहे चेन स्पेस. आणि मग त्यानंतर हा राऊंड तुम्ही जॉईन करायचा आहे स्लिप स्टिचने. खालची चेन तुम्ही एक 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 सोडायची, एका याच्यात एक खांब, मग एक चेन स्पेस सोडायची आणि एक खांब घातल्यावरती एक चेन घ्यायची आणि पुढे जायचं. असं करत करत तो राऊंड कंप्लीट करायचा. आणि त्याच्या पुढच्या राऊंडला खांबावरती खांब घालायचा आणि चेन स्पेसमधून एक खांब, म्हणजे खालच्यासारखेच परत 48 आपल्याला मिळतील. खांबावरती खांब घाला, चेन स्पेसमधून एक खांब घाला. त्या दोघांमधला जो 2 खांबांच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यातून एक खांब घाला, परत खांबावर खांब आणि दोघांच्या मधून एक खांब, असं ते करत जा. 48च्या 48 आपल्याला मिळालेले असतील. आणि अशा पद्धतीने मी आता हा राऊंड कंप्लीट करेल. झालं मला यात हे ठेवलं की ठेवण्यासाठी म्हणून खालचं मला बघा झालं, कट केलं, स्लिप स्टिच मी घेऊन गेली. बघा आता हे पूर्ण राऊंड झालेलं आहे मला. आता हे ठेवण्यासाठी मला यूज अँड थ्रोचा एक डब्बा होता, तो मी त्यात घेतला. हा तुम्ही चिटकवला तरी चालेल, त्याला कडक असं छान बेस मिळतो आणि दिसतं देखील सुरत, कडकपणा आल्यामुळे छान दिसतं ते. बस आता मी काय करते, ती मधली जी चेन आहे की नाही, त्या जी आपण घेतलेली होती त्यामध्ये करायला मी हे चेन्स घेते आहे, 15 चेन्स. आणि ह्या 15 चेन्स मी घेते आणि 100 चेन्स घेते
15 चेन्स नाही 100 चेन्स घेतल्या मी आणि प्रत्येक लास्टमध्ये गेल्यानंतर प्रत्येक चेन स्पेसमधून मी एक 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 फक्त स्लिप स्टिच घेते आहे, म्हणजे ते जरा जाडसरच तयार होईल. नुसत्या चेन घेतल्या तरी चालणार आहे, पण 100 चेन घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक चेन स्पेसमधून मी एक 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 काढून घेते आहे, स्लिप स्टिच घेते. प्रत्येक चेन स्पेसमधून एक स्लिप स्टिच. अशा पद्धतीने हे जाड तयार झालं आणि मी हे कंप्लीट करणार आहे. आता हे जे आहे ना, हे ग्रीन मी यात घालणार आहे, सो त्यात ते असं छान दिसायला ग्रीन असं छान दिसेल म्हणून. बस आता हे बघा, हे राऊंड केलं मी आणि यात ठेवते. झालं बघ, छोटासा बुके टाईप तयार झालेला आहे. आता हे पुढचं पण करते. हे बघा, मी खालती ते ग्रीन बांधूनही घेतलं छानपैकी. हे बघा किती, हे 2 पानं लावून टाकली बघा, किती क्यूट दिसतंय. पानं नाही लावली तरी चालतील. बघा हे ठेवलं तुम्ही, ते चहा गेला टेबलवरती, टेबल डेकोर म्हणून खूप सुंदर दिसतं. हे टेबल मॅट्स म्हणून पण खूप सुंदर दिसते. करून बघा, आवडल्यावरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.